आम्ही गेलो होतो महादेवाच्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिराचं नाव आहे श्री संगमेश्वर मंदिर. ते मंदिर आहे सासवड मध्ये. बाय द वे आम्ही रात्रीचं गेलो होतो. हुडी घेतली गाईस, थंडी वाजत होती म्हणून. बाईकवर खूप थंडी वाजत होती त्यामुळे आम्ही हुडी घेतली. आय नो दॅट की मी फुल शर्ट घातला आहे तरी पण गाडीवरती खूप थंडी वाजत होती. एनिवे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये. आतमध्ये गेल्यानंतर महादेवाचं इतकं सुंदर आणि छान मंदिर होतं. वाव. मंदिरामध्ये गेल्यानंतर पहिलं तर आम्ही दर्शन घेतलं, संपूर्ण मंदिर बघितलं आणि मंदिर खूपच सुंदर होतं. संगमेश्वर मंदिर एक 10व्या ते 13व्या शतकातील एक प्राचीन हिंदू मंदिर आहे, जे की भगवान शिवाला समर्पित असून चांबली आणि करहा नद्याच्या निसर्गाच्या संगमावर वसलेली आहे. आणि तिथे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिरात मंद प्रकाशाच्या गर्भगृहात एक शिवलिंग, 2 नदी, एक आत एक बाहेर आणि कलाकुसर केलेले दगडी स्तंभ आहेत. हेमाडपंथी शैलीत काळा पाषाण बांधलेली हे मंदिर त्याच्या गुंतागुंतीच्या कोरीव कामासाठी, 12 खांबी सभागृहासाठी, तपशीलवार शिखरासाठी आणि शांत परिसरासाठी ओळखले जाते. आणि ह्यात हेमाडपंथी शैलीतील दगडी वस्तू असून तिच्या शिखरावर घुमटावर देवताच्या शेकडो लहान कोरीव मूर्ती आहेत. 2 नद्यांच्या शांत संगमावर वसलेला हा शांत आणि सहसा कमी गर्दीचा असून त्याच्या सभोवताली लहान जुनी देवळे आहेत. आणि हे मंदिर एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे. हे मंदिर रात्रीच इतकं छान वाटत आहे तर दिवसा तर किती सुंदर वाटत असेल. असो इतकं फिरून आम्हाला तर खूप भूक लागली होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो मिसळ खाण्यासाठी. आम्ही ऑर्डर दिली होती, ऑर्डरचं वेट करत होतो. आणि सासवड मधली मिसळ आणि पुण्यामधली मिसळ मध्ये खूप डिफरन्स आहे. देन आमची ऑर्डर आली. खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण खूप लेट झालं होतं. आणि हा सासवड मध्ये मी एक गोष्ट नोटीस केली की तिथे खूप मंदिर आहेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे. आणि आम्हाला घरी जाण्यासाठी लेट होत होतं तरी पण आम्ही ह्या पॉइंटला थांबलो होतो कारण तिथनं खूप सुंदर व्ह्यू येत होता.